दापोली हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आणि तालुका आहे. दापोलीला निसर्गाच्या दोन्ही गोष्टींचा भरपूर लाभ मिळाला आहे. एका बाजूला सह्याद्री डोंगर रांग आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र, या दोघांच्या मधात हे स्थान वसलेले आहे. ब्रिटिशांच्या काळात दापोली हे लष्करी ठाणे होते. दापोलीमध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे लाभले आहेत, ज्यामध्ये मुरुड, हरणे, अंजर्ले, लाडगर अशा समुद्रकिनाऱ्याचा समावेश होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात, ज्यामध्ये सुवर्णदुर्ग आणि कनकदुर्ग यांसारखे जलदुर्ग पाहायला मिळतात. दापोलीमध्ये काही प्रसिद्ध धार्मिक स्थळे सुद्धा आहेत, ज्यामध्ये गड्यावरचा गणपती आणि केशवराज मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे. समुद्र किनारपट्टीवर होणारा प्रसिद्ध कासव महोत्सव आपल्याला या दापोलीमधल्या वेलास आणि अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतो. तसेच वर्षभर जमिनीतील गरम पाण्याचा कुंड उनेरी इथे पाहायला मिळतो आणि प्राचीन बौद्धकालीन लेण्याही इथे पाहायला मिळतात. ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या दापोली तालुक्याला आपण चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू, ज्यामध्ये गुहागरकडून जेट्टीने दापोलीत प्रवेश करताच सर्वात पहिले आपण येऊन पोहोचलो दाभोळमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपली आजची सुरुवात झाली आहे दापोलीमधून. काल आपण जेट्टीवरून आलो आणि रात्री इथंच थांबलो बाउंड्रीवर. जेट्टीवरून एंट्री केल्यावर बाउंड्रीवरच, दापोलीच्या बाउंड्रीवर सगळ्यात पहिले आपल्याला दाभोळ लागते. आपण दाभोळमध्येच थांबलो होतो. आता या जागेवरचे आपण 2 समुद्रकिनारे कॅप्चर करू. आपण काल रात्री दाभोळमध्ये रूमा शोधल्या, थोड्या महाग होत्या, 1200, 1000, पण वायफाय कुठंच नाही. तर म्हणून आपण या ठिकाणी 800 रुपयाची एक रूम केलो आणि अशी रूम होती. ज्या घरी आपण रात्रभर थांबलो होतो, इथं बाजूलाच बहुत मोठी बाग आहे. जेव्हा कधी आपण दापोलीमध्ये एंट्री करतो, इथं आपल्याला बहुत सारे सुपारीचे झाडं पाहायला भेटते. वा, का नजारा आहे. या झाडाच्या सुपारी रात्रभर पडून राहते. हे बघा, इथं तर आंबे बी पडून आहे, छोटे छोटे आंबे. मला वाटते वारा धुंद आला असेल रात्री. बहुत सारे असे आंबे पडून आहे, छोटे छोटेसे. हे इथं आहे. जास्त टाइमपास न करता सुरू करू आपण आपल्या आजच्या व्लॉगला, कारण आज आपल्याला बहुत सारे टार्गेट कव्हर करायचे आहे. न संध्याकाळी अंजर्लेचा आपल्याला टर्टल फेस्टिवल कॅप्चर करायचा आहे. सूर्य उगवण का नाही आज? हो, समोर धुकं तर पहा. बदलत्या वातावरणाकारण रात्री वाराधुंद येऊन सकाळी 4ही दिशेला धुकं पसरलेलं पाहायला मिळत होता. सूर्य बघा कसा दिसताय, ढगाच्या मागे लपला आहे सध्या तो, आणि इकडं आजूबाजूला पुरा असा धुका पसरला आहे. आता आपण दाभोळमध्ये येऊन पोहोचलो आहोत. दाभोळचा हा समुद्र किनारा आहे आणि या जागेवर आपल्याला पाहायला भेटत आहे ब्लॅक सँड. आतापर्यंत आपण व्हाईट सँडवाले समुद्र किनारे पाहिले होते, पण या जागेवर आपल्याला काळी मातीचा समुद्र किनारा पाहायला भेटत आहे. काळी माती. त्या जागेवर सीगल बसून आहे. थोडा जवळून कॅप्चर करायची कोशिश करू त्याला. या जागेवर समुद्रकिनाऱ्याच्या बाजूलाच एक मंदिर आहे. हे आहे श्री स्वयंभू नवनाथ दत्त मंदिर. या जागेवर बहुत सारे माकोडे लागून आहे. या माकोड्याच्या दूर राहायला पाहिजे. जर याच्यातला एकही माकोडा आपल्याला चावला तर आपल्याला असा डुंबूर येईल, डुंबूर फोडा. माहित नाही समोरून रस्ता जाते का नाही, पण समोर अजून एक मंदिर आहे. दाभोळ समुद्र किनाऱ्याच्या शेवटी आपल्याला हा सुंदर मंदिर पाहायला मिळतो. या जागेवर बिलकुल समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच एक मंदिर पाहायला भेटत आहे. हे आहे इंगळा देवीचं मंदिर.
मंदिराला लागूनच एक्झॅक्ट इथं आहे भला मोठा समुद्र, अरबी समुद्र. पण आपल्याला इथं थांबायचं नाही, आपल्याला कव्हर करायचे समोरचे बाकीचे स्पॉट. पहिलेच्या काळातला डबल मजली वाडा आजही चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटतं आपल्याला. दापोलीच्या शेवटी असलेल्या दाभोळ किनाऱ्याजवळ एक सुंदर हिडन समुद्र किनारा आहे, जो मॅक्झिमम लोकांकडून स्किप केला जातो. जवळपास 70 किलोमीटर नंतर आपल्याला एक पेट्रोल पंप दिसला. सध्या इराणचे भयानक वॉर सुरू आहे, एकमेकावर बॉम्ब टाकणं. पाणी बी बंद केलं आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनं. समोर तेल भेटल नाही भेटल, या जागेवर पूर्ण टंकी फुल करून टाकू. इथे पेट्रोल तर भरपूर होता, पण आपला बॅड लक काही साथच सोडत नव्हता. कोणी नाही का इथं? हे किती वेळ झाला लाईट जाऊन? लाईट जाऊ सकाळच गेला. अरे सकाळपासून आतापर्यंत लाईट नाही. एक तर भयानक वॉर सुरू आहे ना, वरून पेट्रोल पंपची कमी आहे आणि त्याच्यात बी पेट्रोल पंपची लाईट जाऊन आहे. कसा होईल अशा ना. चांगला आहे का आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आहे अजून बहुत सारा. खराब रोड. या कच्च्या लाल मातीच्या आणि छोट्या दगडांनी भरलेल्या रस्त्याला पार करताच आपल्याला पाहायला मिळतो दापोलीतील एक सुंदर आणि हिडन समुद्र किनारा. वा 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 मित्रांनो वा, याच नजाऱ्यासाठी आलो होतो आपण. या नजाऱ्याला जवळून कॅप्चर करायचा प्रयत्न करू. किनाऱ्याच्या बाजूलाच छोटसा कौलारू विठ्ठू माऊलीचं मंदिर पाहायला मिळते. एकदम छोटासा समुद्र किनारा ना, पुरे नारळाचे झाड. जास्त लोकांना माहीत असलेला हा समुद्र किनारा आहे ना, म्हणून या जागेवर तुम्हाला कोणीच पाहायला नाही भेटल. एकदम छोटासा किनारा. या समुद्र किनाऱ्याची माती पण एकदम काळी आहे, एकदम काळी माती, एकदम आपल्या काळ्या रंगासारखी काळी माती, काळी ढोस माती आहे. जास्त लोकांना माहीत असलेला आणि युनिक काळ्या रंगाची माती असलेला समुद्र किनारा म्हणजे हा भिवबंदर समुद्र किनारा. या सुंदर जागेवरून जायचं मनच नाही करत आहे, पण आपल्याला आज दिवसभरात होऊ शकेल तेवढ्या प्रत्येक गोष्टी कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपला नेक्स्ट टार्गेट आहे दाभोळमध्ये स्थित असलेला किल्ला कव्हर करायचा. गुगल मॅपवर आपल्याला एक अननोन किल्ल्याची लोकेशन मिळाली होती. दाभोळचा किल्ला करायचा आहे तर इकडे आहे का तो? चंडिका देवी आहे. किल्ला नाही आहे. किल्ला दाभोळला नाहीये. एक तास फिरायला. एक तास एकट्याने काय मजा येते? येते एकट्याने मजा येते कधी कधी. कसं? अंबादे. अंबादे मीन्स मराठी या? मराठी. अंबादे वेगळंच आहे जरा. मध्य प्रदेशमधून. माझे पप्पा मध्य प्रदेशचे होते, मग ते मध्य प्रदेश छत्तीसगडवरून आले. धन्यवाद. आपल्याला किल्ला तर नाही भेटला, पण किल्ल्याच्या लोकेशनवर एक सुंदर मंदिर पाहायला मिळाला. आपण येऊन पोहोचलो श्री चंडिका देवी मंदिराजवळ. दापोली तालुक्यात दाभोळ येथे असलेलं चंडिका देवी मंदिर हे एक अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध स्वयंभू गुहा मंदिर आहे. हे मंदिर निसर्गरम्य पठारावर वसलेले असून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये असून देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅजेटमधील नोंदणीनुसार हे देवस्थान इसवी सन 550 ते 578 मधील बदामी गुहांच्या काळातील असल्याचा अंदाजा आहे. चंडिका देवी मंदिराला एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण चाललो आहोत दापोली मधल्या ऐतिहासिक लेणीला कव्हर करण्यासाठी. एक्झॅक्ट रस्त्याच्या बाजूलाच एक तळा दिसत आहे. या जागेवर मस्त कमळाचे फुलं लागले आहे. थांबा जरा जवळून कॅप्चर करू. रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला कमळाचा पाल भेटतोय बघा, तळा. एकदम निळं पाणी आहे. निळ्या पाण्याच्या मधात हिरव्या रंगाचे पानं आणि पांढऱ्या रंगाचे फुलं. का कॉम्बिनेशन आहे, वा.
एवढ्या मस्त पाण्यात आलो तर पाण्याचा उपयोग तर करूनच घेऊ. थंड वाटला. चला आपल्या लेणी जवळ जायचं आहे बरं आपल्याला. सध्या आपण कोकण कोस्टल रूट सोडून कोस्टल रोड पासून 30 किलोमीटर दूर दापोलीतील 2 प्रसिद्ध गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी जात आहोत. नमस्कार नमस्कार दादा. बऱ्यात ना मस्त मस्त एक नंबर. व्हिडिओ आम्ही आवर्जून बघतो मात्र तर माझी मुलांना पण जाम तुमचे व्हिडिओ आवडतात. धन्यवाद धन्यवाद. हे नाही पांड्या वगैरे नाही जावा इथे कर्मचारी आहेत ना हां हां इथे एक पांड्या म्हणून मुलगा तुम्हाला सगळी माहिती देईल बघा. चला येतो दादा. हां रस्त्यावर आपल्याला अशा लेणी करून दिसत आहे पण आपल्याला जायचं आहे अजून अंदर ओरिजिनल पाहण्यासारखं आहे. हो टिलू. या जागेवर तर बहुत सारा लेणी समूह आहे पण आपल्याला जायचं आहे अजून अंदर. आपण चाललो पुरा ऑफ राईड करत. बापरे जबरदस्त कातड शिल्प या जागेवर आपल्याला मस्त एक नंबर पाहायला भेटतं. दापोली जवळ मुख्यतः पन्हाळकाची लेणी ही प्रसिद्ध पुरातन लेणी आहे. ही लेणी दापोलीपासून 30 किलोमीटर अंतरावर पन्हाळे गावाजवळ स्थित आहे. येथे एकूण 29 लेण्यांचा समूह आहे. एवढा जबरदस्त कसं का खोदकाम केलं असेल यार त्या काळात. पाहण्यासारखंच आहे. सिलिंगवर पण या जागेवर असा डिझाईन आहे. हा पूर्ण एक दगड होता आणि याला खोदकाम करून खोदून मस्त आकार देण्यात आला आहे. एकदम सुबक नक्षीकाम आहे या जागेवर. मस्त. हा पूर्ण असा डोंगर आहे सॉलिड डोंगर. त्याला खोदून हा कन्स्ट्रक्शन तयार करण्यात आला आहे. अजिंठा वेरूळ लेणीची साठवण आली. अर्धा किलोमीटरपर्यंत आपण चालत आलो तरी बी या लेण्या संपत नाही. या जागेवर एक नंदी आहे. या नंदीचं डोकं तोडलं आहे. इथं याचं डोकं असणार. नंदीचं डोकं तोडण्यात आलं आहे आणि हा मंदिर असेल पण पडक्या अवस्थेत आहे. वा हा असा कसा कन्स्ट्रक्शन आहे. हवेतल्या हवेत आहे बघा. असा जमिनीपासून कुठेही जुडून नाही. हा पूर्ण हवा आहे. हे का टेक्नॉलॉजी यार जबरदस्त मस्त. जर आपण दापोलीमध्ये येत असणार तर या लेण्या पाहण्यासाठी नक्कीच यायला पाहिजे. या लेण्याला लागूनच एक मस्त नदी दिसत आहे. या नदीमध्ये आपल्याला स्विमिंग करायची इच्छा तर होत आहे. आपल्याकडे लाईफ जॉकेट पण आहे पण या जागेवरच्या लोकल व्यक्तीनं सांगितलं का या नदीमध्ये मगर आहे आणि म्हणून अफसोस हा आपण इथं स्विमिंग नाही करू शकणार. ही लेणी साधारणपणे 3ऱ्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या कालखंडात कोरली गेली आहे. येथे बौद्ध, नाथ संप्रदाय आणि गाणपत्य संप्रदायाचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. याशिवाय येथे नाथपंथी साधकांची शिल्पे देखील आहेत. दादा आता इथून गरम पाण्याचा कुंड इकडे कुठे असणार? 14 किलोमीटर हा जो रोड गेलाय वर जायचं नाही, हां सीधा खाली जायचं. खाली काय विचारा म्हणजे रस्ता सोडायचा नाही. पांगारी विचारा पांगारी वांगारी. काबिल पांगारी. ओके. पन्हाळकाची लेणीपासून 20 किलोमीटर दूर अजून एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. फायनली आपण इथं येऊन तर पोहोचलो. उन्नावरे गावामध्ये नैसर्गिक पद्धतीने जमिनीच्या आतमधून कंटिन्यू गरम पाणी बाहेर येताना पाहायला मिळते. तसंही आता उन्हाळा आहे तर या जागेवरचं पाणी हे गरमच दिसेल आपल्याला. पण जेव्हा आपण हिवाळ्यात येऊ तेव्हा ओरिजिनल माहीत पडेल आपल्याला की या जागेवरचं पाणी किती गरम असणार. या कुंडात वर्षाचे 12 महिने गरम पाणी असते कारण येथील गरम पाण्याचे झरे कधीच आटत नाही. उन्हाळा असो व पावसाळा येथील पाण्याची पातळी एक समान असते आणि पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही. येथील झऱ्यांचा वेग ताशी 8 ते 10,000 लिटर आहे आणि पाण्याचे तापमान 70 डिग्री सेल्सिअस आहे. इथून तर वाफा निघत आहे. वाफ दिसत आहे का नाही माहित नाही. हो 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 बापरे 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 गरम गरम भासत आहे एकदम. या कडक उन्हात गाडी चालवत असताना अचानक गाडी झटका मारून बंद पडली आणि जवळपास 1 तास गाडी चालूच झाली नाही.
आता प्रश्न हा आहे का इथं आपण या बेजान रस्त्यावर मदत मागू कोणाला? मे बी दुपारच्या उन्हाकारांमुळे का काव आहे माहित नाही, गाडी बंद पडली. आता मेन प्रॉब्लेम या गाडीचा हा आहे का इथं किक नाही आणि सेल्फ पकडत नाही. आपल्याला गाडीचं काम जमत नाही ना, जवळपास कोणते दुकानं नाही. जीवनात अशा अडचणी तर येतच राहतील. जोपर्यंत अडचण येणार नाही तोपर्यंत तुम्ही नवीन गोष्ट शिकणार कसे? तर चालू होईल कशी ही गाडी? असं एक लफडा आहे. हे का लागलं आपल्या हाताला? आपण याला खोलू कसा? जवळपास 1 तास आपण या गाडीच्या पार्टला समजण्याचा प्रयत्न करत बसलो. शिकलो. सो फायनली झाले रे भाऊ आपली गाडी चालू. गाडी चालू होण्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अरे आपल्या खुशीचा ठिकाणा ना. फायनली झाली गाडी चालू. जय निसर्ग देवता. गाडी चालू कर रे बाबा. वाह, जबरदस्त. आपण येऊन पोहोचलो लाडगड समुद्र किनाऱ्याजवळ. लाडगर बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेला एक अत्यंत सुंदर, शांत आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. हा किनारा गर्दीपासून दूर निवांत सुट्टी घालवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या बीचची वाळू हलक्या लाल रंगाची आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशात समुद्राचे पाणी आणि वाळू लालसर रंगाची चमकते. याला तामस तीर्थ असेही म्हणतात. स्थानिक कोळी बांधवाच्या बोटीतून समुद्रात जाऊन डॉल्फिन पाहण्याची सोय सुद्धा इथे केली जाते. एकदम शांत बीच होता. या जागेवर आता ओहोटी सुरू आहे, म्हणजे पाणी पाठीमागं चाललं आहे. जर भरती असता तर इथं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुरू असत्या, आणि तशी या जागेवर काही पर्यटक नव्हते म्हणून इथं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुरू नाही दिसल्या. लाडगर बीचच्या बाजूलाच असलेलं एक दत्त मंदिर आहे. या मंदिरला आपण कॅप्चर करू. समुद्र किनाऱ्याच्या एक्झॅक्ट बाजूला असलेलं हा मंदिर लोकांचं श्रद्धास्थान आहे. दापोली तालुक्यात लाडगर समुद्र किनाऱ्यावर टेकडीवर वसलेले हे श्री दत्त मंदिर हे अत्यंत शांत आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर 150 ते 200 वर्ष जुने असून स्थानिक ग्रामस्थांच्या स्वप्नात दत्त पादुका दिसल्यानंतर हे मंदिर बांधण्यात आल्याची आख्यायिका आहे. या जागेवर आहे करडे बीच. लाडघर, करडे या प्रत्येक जागेवर आपल्याला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पाहायला भेटत आहे. लाडगर बीच पासून तर मुरुड बीच कडे जात असताना आपल्याला ओरिजिनल कोस्टर रूट पाहायला मिळतो, जिथे समुद्राला लागूनच मुख्य रस्ता आहे, जिथून गाडी चालवत असताना एक वेगळाच आनंद मिळतो. आता आपला नेक्स्ट टार्गेट आहे मुरुड बीच. जसा मुरुड जंजिरा नावाचा रायगड मधला एक बीच आहे, तसाच दापोलीमध्ये बी एक मुरुड नावाचा बीच आहे, एकदम फेमस आहे. आपण आता त्या बीचला कव्हर करू. हा राहिला मुरुड बीच कडे जाणारा रस्ता. इकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेला मुरुड बीच हा अतिशय शांत, निसर्गरम्य आणि काड्यावाडूसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. सकाळच्या वेळी मुरुड बीचवर डॉल्फिन्स पाहायला मिळतात. डॉल्फिन सफारी हा या किनाऱ्याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे. हा बीच अतिशय स्वच्छ असून आजूबाजूला असलेल्या नारळ सुपारीच्या बागा आणि निळाशार समुद्र पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. तसेच साहसी पर्यटकांची आवड असणाऱ्यांसाठी येथे बनाना राईड, बंपर राईड, जेट स्की आणि पॅरासेलिंग यांसारख्या रोमांचक वॉटर स्पोर्टची सोय सुद्धा उपलब्ध आहे.
ह्या बीचवर तर बहुत साऱ्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होताना दिसत आहे. सोबतच इथं आपल्याला कॅमल्स बी दिसत आहे. उंटाची सवारी करायची असेल तर आपण या जागेवर येऊ शकतो. या बीचवर तर आपण गाडी बी चालवू शकतो. आता आपण चाललो मुरुड किनाऱ्याजवळ दापोलीतला सगळ्यात प्रसिद्ध असलेला केशवराज मंदिर. त्या जागेवर जाणारा सिनेरिक रस्ता पाहण्यासारखा आहे, तो पाहू आपण. मंदिराजवळ डायरेक्ट गाडी जाऊ शकत होती, पण आपल्याला हा पुरा रूट पाहायचा होता. दापोलीतील केशवराज मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर असून इथे जाणारी पायवाट हे पाहण्यासारखी आहे. फणस पा किती सारे लागले आहे, हे दिसत आहे, हे पुरे फणस आहे. हेच फणस जेव्हा आपल्याला घ्यायचे राहते तर आपण विकत घेतो बाजारातून. आणि इकडं कोकणामध्ये जागोजागी आपल्याला फणस, काजू, सुपारी, नारळ, बहुत साऱ्या गोष्टी पाहायला भेटते. रस्त्याच्या बाजूलाच फणसचं झाड लागलं आहे, फणसच फणस. आणि इथं लागला फणसचा पिल्लू. हा एकटा इकडं तिघं आहे बिचारा. आणि इथं तर पहा, जर अशा फणसाला खायचं असाल तर कोकणामध्येच या लागल. ये वा, कोकण आपलोच असा. दापोलीतील केशवराज मंदिर हे निसर्गरम्य आणि शांत वातावरणात वसलेले अत्यंत प्राचीन आणि पवित्र ठिकाण आहे. हे मंदिर दापोली जवळील असूद गावात घनदाट झाडी, जिथे नारळ, पोपडी आणि काजूचे झाडे आहेत. हे मंदिर सुमारे 1000 वर्षे जुने असून पेशवेकालीन आहे. मंदिराच्या आवारात एक दगडी गोमुख आहे, ज्यातून 12ही महिने अखंड पाणी वाहत असते. चविष्ट पाणी आहे, एक नंबर टेस्टी पाणी. बाया अंजरले समुद्र किनारा, ते कासवाचे पिल्ले जे सोडतात ते इकडेच आहेत का? मावळत्या सूर्यासोबत आपला मेन टार्गेट होता अंजर्लीचा टर्टल फेस्टिवल. होपफुली आपल्याला कासवाचे पिल्ले भेटले पाहिजे. सूर्य ऑलमोस्ट मावळण्यावर आला आहे. दापोलीमध्ये वेलास आणि अंजर्ले समुद्र किनारा प्रसिद्ध आहे त्याच्या सुंदरतेसाठी आणि इथे होणाऱ्या टर्टल फेस्टिवलसाठी. ओके, सो फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत मावळत्या सूर्यासोबत अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर. एकदम मावळत्या सूर्यासोबत आपण या जागेवर येऊन पोहोचलो. या जागेवर काही वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होत आहे. दादा, ते कासव सोडतात ते कोणत्या बाजूला आहे? अच्छा, अजूनपर्यंत नाही. अरे हा, ओके ओके. ज्या गोष्टीसाठी आपण एवढा घाई गडबड करून इथं आलो ती गोष्ट अजून अंजर्लेवर चालूच व्हायची आहे. गुहागरचे जे पिल्ले आहेत ते पिल्ले तर अजूनपर्यंत बाहेर निघणं सुरू झाले आहे, पण या जागेवरचे जे पिल्ले आहेत ते अजूनपर्यंत निघायचेच आहे. हॅलो हॅलो, हाय, नमस्कार. बरं आहे ना एकदम मस्त मस्त. हॅलो हॅलो, हाय. आम्ही तुमचे ते तांझानियन ते इतके एन्जॉय करतो व्हिडिओ बघून वा वा. की आम्ही म्हणतो अरे असं काही वेगळं आवडून काही नाही, आपले जे आहे ते मस्त बोलतात, नॅचरल आहे आणि म्हणून ते ऐकावं वाटतं खूप. थँक्यू सो मच का तुम्ही टाइम काढून बघता. बघतो आम्ही सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे चॅनल. वा वा, बघत राहा, शेअर करत राहा. मस्त मस्त. ओके, तर या जागेवर आपल्याला पाहायला भेटत आहे जाळी. या जागेवर काही पिल्ले असायला पाहिजे अंदर. ही जे काड्या टोकून आहे इथं पिल्ले असाल, पण सध्या याचे दिवस कंप्लीट व्हायचे आहे आणि म्हणून याला असं झाकून ठेवलं आहे. काही दिवसातच या जागेवरचे पिल्ले बाहेर येणं सुरू होईल. अंजर्ले बीच हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेला एक अतिशय शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. पांढरी वाळू, आजूबाजूला नारळ सुपारीच्या बागा आणि गर्दी नसलेले शांत वातावरण हे या किनाऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ओलिव्ह रिडले जातीची कासवे अंडे घालण्यासाठी या किनाऱ्यावर येत असतात. त्यानंतर जन्म घेणाऱ्या छोट्या कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडताना पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात. पण यावर्षी झालेल्या वातावरण बदला कारण अजूनपर्यंत कासवाची पिल्ले अंड्यातून बाहेर नाही आली
आणि अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर टर्टल फेस्टिवल पाहण्याचं आपलं स्वप्न हे स्वप्नच राहिला. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे कोकण कोस्टल राईडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दापोलीमध्ये येऊन पोहोचलो होतो, दापोलीच्या अंजर्ले नावाच्या समुद्र किनाऱ्याजवळ. आता आपण समोरची जर्नी कंप्लीट करू. आज आपण वेलस टर्टल फेस्टिवलला कॅप्चर करायचा प्रयत्न करू. कासवातून अंडे येण्यापासून तर अंड्यातून कासवाचे पिल्ल बाहेर येण्यापर्यंतचा पूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो. अंजर्ले समुद्र किनाऱ्याचा सकाळ सकाळचा नजारा पाहण्यासारखा आहे. या जागेवर पूर्ण वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होत आहे. दापोलीमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध दोन मंदिर आहे. एक आहे कड्यावरचा गणपती आणि दुसरं आहे केशवराज मंदिर. केशवराज मंदिर तर आपण काल केलोस. आता आपण चाललो कड्यावरचा गणपती करासाठी. दादा, कड्यावरचा गणपती इकडे पुढे गेलेत ना, हां गावाच्या बाहेर पडल्यावर एक राईटला वरती रोड जाईल बघा, ओके डांबरी रस्ता. हां त्यांनी सरळ वर जा, गणपतीला याल. कड्यावरच्या गणपती मंदिरा अगोदर प्राचीन काळातील दुर्गा मंदिर पाहायला मिळाला. या जागेवर दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला दोन कोपऱ्यावर दोन तोफा पाहायला भेटत आहे, छोट्या छोट्या. हे पहिलेच्या काळातलं काम असायला पाहिजे. या जागेवर जे डिझाईन आहे त्या डिझाईनला थोडीशी उधरी लागली आहे, पण बहुतच मस्त स्ट्रक्चर आहे. दिसतं एकदम डिझाईनदार. वा, जर आपण अंजर्ले नावाच्या समुद्र किनाऱ्यावर येत असाल तर दुर्गादेवी मंदिराला नक्कीच भेट द्यायला पाहिजे. मावशी, हे कड्यावरचा गणपती कुठे आहे? असं सरळ जा, किती दूर असेल? इथून 10 मिनिटावर. अच्छा अच्छा. असंच वरती गेलात ना तर चढ लागे ह्या उद्या साईडला इकडं. दुर्गादेवी मंदिराच्या थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो दापोलीतील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपतीजवळ. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजर्ले या निसर्गरम्य गावात समुद्राच्या काठावरील टेकडीवर म्हणजेच कड्यावर हे प्रसिद्ध मंदिर वसले आहे. हे मंदिर पेशवेकालीन असून 1768 ते 1770च्या दरम्यान जांबा दगडात बांधले गेले असावे. आख्यायिकेनुसार पूर्वी हे मंदिर समुद्रकिनारी होते, परंतु समुद्राची पातळी वाढल्यामुळे मूर्ती सुरक्षित ठिकाणी टेकडीवर हलवण्यात आली. कड्यावरचा गणपतीचं कन्स्ट्रक्शन एक नंबर होतं आणि जेव्हा तुम्ही अंदर जाल ना, मूर्ती पाहाल तर तुम्हाला असं वाटेल का एकदम ओरिजिनल मूर्तीच आहे, म्हणजे ओरिजिनल कोणीतरी आपल्या समोर आहे. आता आपण चाललो आहोत लाईट हाऊस जवळ. हा राहिला लाईट हाऊस एक्झॅक्ट आपल्या डोळ्यासमोर. कोकण कोस्टल राईड करत असताना कोस्टल रूटवरच आपल्याला काळ्या पांढऱ्या रंगाचा लाईट हाऊस पाहायला मिळतो. आपण लाईट हाऊसच्या एक्झॅक्ट समोरासमोर एका कड्यावर आलो, जिथून आपल्याला भला मोठा निळा समुद्र दिसत आहे. मस्त वाटत आहे इथून पाहताना. अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर तर टर्टल फेस्टिवल नव्हता अजूनपर्यंत. तिथून अंड्यातून पिल्ले बाहेर यायचेच आहे, पण आपण तिथून कॉल केला वेळासवर ना. वेळासमध्ये कॉल करून माहिती केलं तर तिथं अजूनही पिल्ले निघत आहे, म्हणजे टर्टल फेस्टिवल सुरू झाला. आपण रस्त्यावरून जात असताना थोड्या वेळासाठी थांबलो, कारण की रस्त्याच्या बाजूला असलेलं पाणी समुद्राचं एवढं निळा दिसत आहे. आपण थोडा जवळ जाऊन त्याला कॅप्चर करायची कोशिश करू. प्रश्न हा आहे का एवढ्या दरीमधून आपण खाली उतरू कसा? ओके, कोशिश करून पाहू. होपफुली इथून उतरलो पाहिजे आपण. अरे बापरे गा. ओके 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 ओके. पॅन्टाचा हाल पाहत आहे. जर आपण लहान असतो तर आपली मम्मी आपल्याला पक्की धुनकली असती, असे खराब कपडे करून आलो होता. पण आता आपण मोठे झालो, आपण आपले कपडे आपल्याच हाताने धुतो आजकाल, म्हणून टेन्शन नाही. किती खराब झाले तरी आपण धुवू शकतो.
या जागेवरचे खडक पण असं वाटतंय का आपण दुसऱ्या कोणत्या तरी धर्तीवर आलो. समुद्र पाहासाठी उतरलो तर खरा, निळा समुद्र पाहिलो, पण आता चढाचा प्रश्न आहे. एखादी गॅप पाहून कुठंतरी चढा लागेल आपल्याला. या जागेवरून चढण्याची होप आहे. होप करू इथून वर चढू शकलो पाहिजे. पाय स्लिप होत आहे. का केडसी समुद्र किनारा कुठं आहे? केडसी, हा केडसी केडसी हेच आहे का? समुद्र किनाऱ्यावर कुठून जाईल? पुढे आहे. मावशी, समुद्र किनाऱ्यावर कुठून जायचं? एकदम स्वच्छ आणि निळा पाण्याचा समुद्र किनारा, जिथं दूर दूरवर कोणीच नाही. वेळास किनाऱ्या अगोदर आपल्याला केडशी समुद्र किनारा पाहायला मिळतो, जिथे निसर्गाच्या शांततेसोबतच निळाशार समुद्र किनारा पाहायला मिळाला. वेळासला जायचं आहे. वेळास समुद्र किनारा हायवेवरून. अच्छा, ठीक. हां, रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण बोलत आहोत, मुद्दाहून बोलत आहोत. असा एकटा गेला तर एकटाच वाटेल, लोकांसोबत बोलत गेला तर मस्त वाटते. आता लोकांसोबत का बोलू अननोन लोक आहे ना, तर म्हणून या लोकांसोबत फक्त आपण ॲड्रेसबद्दल विचारतो. ॲड्रेस विचारला का मग त्याच्यासोबत अगर त्यांनी 1-2 शब्द अजून विचारले कुठून आला, तर मग बोलणं समोर जाते. जर कोणी नाही विचारला कुठून आला, का आला, तर मग बस ॲड्रेस विचारून समोर, मग दुसरा माणूस पकडायचा, मग तिसरा माणूस पकडायचा. अशा प्रकारे कोकणातल्या माणसांसोबत कम्युनिकेशन करत करत आपण चाललो आपल्या या जर्नीवर समोर. आणि म्हणून या पूर्ण ट्रिपमध्ये जरी आपण एकटा प्रवास करत असलो तरी आपल्याला एकटं नाही वाटत, कारण आपण जबरदस्तीने लोकांसोबत बोलत आहोत. जर आपण वेळासमध्ये आलो टर्टल फेस्टिवल पाहासाठी म्हणा किंवा समुद्रकिनारा पाहासाठी, त्याच्या बाजूलाच असलेला एक किल्ला आहे, पानकोट किल्ला. आकारानं छोटा, पण त्याचं कन्स्ट्रक्शन पाहण्यासारखं आहे आणि बहुत महत्त्वाचा हा किल्ला होता. हा राहिला किल्ला. या किल्ल्याजवळ पोहोचल्याबरोबर आपल्याला इथं एक दरवाजा पाहायला भेटत आहे. पहिले हा दरवाजा नव्हता, हा आता बसवला असेल. या मुख्य प्रवेशद्वारातून जसं आपण एंट्री केलो, इकडे डाव्या आणि उजव्या बाजूला दोनही बाजूला देवड्या पाहायला भेटते. या डाव्या बाजूच्या देवडीमध्ये तर काही टाक्या बी आहे. वेळास गावाजवळ पानकोट किल्ला आहे, ज्याला हिम्मतगड असेही म्हटले जाते. हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील 52वा किल्ला मानला जातो. शॉर्ट, सिंपल, एकदम छोटासा हा किल्ला. बस जेवढा आपल्याला दिसत आहे हा एवढाच किल्ला आहे. जसं आपण प्रवेशद्वारातून एंटर केलो, जस्ट याच्या डाव्या बाजूला पहा, इथं एक बारीक गॅप दिसत आहे. हे बारीक गॅप म्हणजे पहिल्याच्या काळातला शौचालय होता. असं पहिल्याच्या काळामध्ये गड किल्ल्यावर अशा तटबंदीमध्ये शौचालय बांधलं जायचे. हा किल्ला सावित्री नदीच्या मुखावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. नंतरच्या काळात तो मराठा साम्राज्य आणि शेवटी तो ब्रिटिशांच्या ताब्यातही होता. बघा, अशी एक युटर्न येईल. एक रस्ता गेला होता वर जो किल्ल्याकडे होता, आणि हा एक रस्ता आहे जो चालला आहे समुद्र किनाऱ्याकडे. हे कासव महोत्सव कोणत्या बाजूला आहे? इकडेच. जसं आपण या गावातून एकदम बाहेर येतो, बाहेर आल्याबरोबर आपल्याला एक ब्रिज लागेल. हा राहिला ब्रिज. या ब्रिज जवळच आपण इथं आपल्या गाड्या पार्क करू शकतो. अशा लाईनशीर गाड्या पार्क केल्या का मग या जागेवरून खाली उतरासाठी रस्ता आहे. 5 ते 7 मिनिटाचा छोटासा वॉक आहे ना, आपण जाऊन पोहोचू समुद्र किनाऱ्यावर. होपफुली आज आपल्याला कासवाचे पिल्ले दिसले पाहिजे, ज्यासाठी वेळास गावामधला हा टर्टल फेस्टिवल फेमस आहे. त्या गोष्टीला आज आपल्याला काही करून कॅप्चर करायचं आहे. आता या जागेवर लोक येणं सुरू होतील हळूहळू. मग इथं तिकीट काउंटर आहे, तिथं तिकीट काढाल 100 रुपयाची. मग आपण जाऊ समुद्र किनारा आणि मग तिथं पाहायला भेटेल आपल्याला कासव, कासवाचे पिल्ले. ओलिव्ह रिडले या प्रजातीचे कासव काही वर्षांपूर्वी कमी झाले होते. त्यामुळे या प्रजातीच्या कासवांमध्ये वाढ व्हावी
यासाठी काही वर्षांपूर्वी वेडास गावातील नागरिकांनी सह्याद्री निसर्ग मित्र आणि कासव मित्र मंडळ यांच्या साथीने एक मोहीम सुरू केली. वेडास समुद्रकिनारी अनेक मादी कासव आपली अंडी देत असत, पण सुरुवातीला ही अंडी काही लोक चोरून नेत. अखेर ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या कासवांच्या अंड्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. जेव्हा कासव अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात, त्याच वेळी या कासव महोत्सवाचं आयोजन केले जाते. यावेळी कासवांना समुद्रात सोडण्याची संपूर्ण प्रक्रिया पर्यटकांना पाहायला मिळते. थँक्यू, तो आमच्या जवळून गेला. कासवांच्या अंड्यांचे शिकारीपासून रक्षण करणे आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. वेडासमधील कासव महोत्सवासोबत फायनली आपला कोकण कोस्टल राईडचा दुसरा जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा पूर्णपणे एक्सप्लोर झाला. रत्नागिरी एक्सप्लोर झाल्यानंतर जेट्टीच्या मदतीने आपण जाऊन पोहोचलो कोस्टल रूटच्या तिसऱ्या जिल्ह्यात म्हणजेच रायगड जिल्ह्यात. इथून येणारी समोरची जर्नी ही पाहण्यासारखी असणार आहे.